तर गाईचा पासून मिळणारं जे शेण आहे ते शेण कितीतरी उत्पन्न आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर गोमूत्राचा देखील फार चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील लोकांच्या संदर्भात जर विचार केला तर गाईचा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजच्या प्रसंगी केडी सर, टी एम चौधरी सर, बाकी सर्व मंडळी आपण माझ्याकडे आलात. 27 एप्रिलला निश्चितपणे मी उभा राहीन, आपल्यासोबत राहीन. एक महाराष्ट्र राज्याने एक चांगली योजना आणलेली आहे की गोशाळेत ज्या काही गायी आहेत त्या गायींना ते चाऱ्याचं अनुदान देतात. तर गायींची संख्या लक्षात घेऊन मात्र बैल किंवा बछडे म्हणजे वासरूला देतात, याला देत नाही. हा ठीक आहे, तर शासनाला देखील ते मर्यादा असते पैशाची, पण चांगली योजना अशी गाईच्या संदर्भात जे राबवत आहे त्याचं अभिनंदन देखील करणं अत्यंत उचित आहे. आपण करत असलेल्या कार्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि आपण पुढं जावं या संदर्भात आमचंही सहकार्य राहील. मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो.